आणि न न कोणाचा भेदभाव करता ज्यांनी केले सर्वांची मदत, आज त्यांच्यावर मी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. कृपया सर्वांनी शांततेने ऐकून. दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी देगलूर नगरीचे माजी नगराध्यक्ष कैलासवासी गोविंदराव एकनाथराव टेकाळे यांचा म्हातारपणामध्ये निधन झालं. सगळ्या लोकांच्या सर्व लोक तिथं जमलेले असताना त्यांनी त्यांचा शेवटचा निरोप घेतला. त्यांचे कुटुंब आणि त्यांनी जिथे राहत होते त्याच्याबद्दल आता थोडंसं सांगणार आहे. देगलूरमध्ये निराळी समाजाचे कापड विणणारे कैलासवासी वेंकोबा गंगाराम टेकाळे यांनी यांना कैलासवासी एकनाथ टेकाळे आणि कैलासवासी बाळराम टेकाळे हे 2 अपत्य होते. त्यापुढे कैलासवासी अमरनाथ व इरुबाई टेकाळे यांना एकूण 7 मुलं व 1 मुलगी. त्यांना तिसऱ्या नंबरचा मुलगा म्हणजेच कैलासवासी गोविंदराव टेकाळे म्हणजेच माझे बाबा. कैलासवासी बाळराम टेकाळे यांना मात्र अपत्य नव्हते, पण चांगुलपणे सांभाळ करणारे म्हणजे माझे बाबा होते. शेवटपर्यंत त्यांचे म्हणजे कैलासवासी बाळराम गंगाराम टेकाळे त्यांनी पूर्णपणे सेवा केली. शेवटी नंतर बाकीचे त्यांचे 7 मुले म्हणजे कैलासवासी वेंकटरमण, कैलासवासी श्रीनिवास, कैलासवासी गोविंदराव, कैलासवासी श्रीधर, कैलासवासी कमलाकर आणि श्री गिरीधर टेकाळे असे या 7 मुलांचे नाव होते. व त्यांचे एक बहीण म्हणजे पार्वतीबाई केशवराव कोंडेकर ही यांना होटरूला दिले होते. निराळी समाजामध्ये सर्वात मोठे व आत्मनिर्भर असणारे माझे बाबा. आता ह्यांच्या मी शिक्षणाबद्दल थोडंसं सांगणार आहे. हे लहानपणापासूनच कुटुंबासोबत राहणारे होते व त्यांचे शिक्षण एक ग्रामीण शाळेमध्ये झालेले आहे. त्यांना मराठी, हिंदी, मोडी आणि इंग्लिश या भाषेचा चांगलाच ज्ञान होता. आम्ही लहान असताना बाबा आम्हाला मुश्किली